आयला या विहिरीत साप मरून पडला होता, तो काढायचा कसा हाच विचार चालला होता. तर चला आपण पहिल्यापासून पाहू. तर नमस्कार मित्रांनो, रोज सारखं आज गेलो जिमला. आज होता बॅकचा वर्कआउट. आजची आपली बॉडी कंडिशन. घरी आलो बघतो तर काय, मम्मी म्हणली देवाने नैवेद्य दाखव. गाडीत टाकले नारळ. मग पहिला नैवेद्य दाभाडे वस्तीवरच्या मसोबाला दाखवला. मग काय मी निघालो. नदीचं पाणी जरा कमीच झालं होतं. म्हटलं चला आता रोहितला गोडाऊन पासून घ्यावं. रोहितला सुयशला घेतलं. त्यानंतर आम्ही निघालो सोळूच्या खिंडमध्ये सटवाई देवीला नैवेद्य दाखवण्यासाठी. तर सटवाई देवी नवसाला पावणारी देवी, ज्यांना मूल बाळ होत नाही ते इथे नवस करतात, त्यांचे नवस पूर्ण होतात. तर आखाड महिन्यात देवानं नैवेद्य का दाखवतात, ज्यांना कोणाला माहित असेल त्यांनी नक्की मला कमेंट करून सांगा. आणि मित्रांनो, कधी असे गरजू दिसले तर त्यांना नक्की मदत करत जा किंवा काहीतरी दान करत जा. नंतर निघालो आपण रॉयल उद्योग समूहाला, कारण तिकडे पण आपल्याला मसोबा देवाला नैवेद्य दाखवायचा होता. आपलं गोडाऊन जवळ असल्यामुळे लगेच मी आलो. आल्या रोलेक्स लगेच माझ्या जवळ आला. तर नंतर आम्ही निघालो मसोबाचं दर्शन घ्यायला व नैवेद्य दाखवायला. तर रोलेक्स लहान असल्यामुळे खूप खेळकरे व त्यासोबत खेळण्याचा एक वेगळाच आनंद असतो. तर मित्रांनो, या विहिरीत दामन मरून पडली होती. तर पावसाळ्याच्या दिवसांमध्ये कोणत्या विहिरीत पोहत जाऊ नका. नंतर आम्ही फायनली आलो. उमरा खालीच मसोबाचं ठाण आहे. त्यानंतर तिथली सर्व साफसफाई केली. देवाला मनोभावे नैवेद्य दाखवले, दर्शन घेतले व तसेच खूप जागृत देवस्थान आहे. त्यानंतर आम्ही आमच्या गोडाऊनवर आलो परत काम करण्यासाठी. तर गेलो त्यावेळेस बीडवरून कपड्याचे दुकानदार आपल्याकडे होलसेल मध्ये माल खरेदी करण्यासाठी आले होते व तसेच ते म्हटले दादा एक व्हिडिओ काढा आमच्या सोबत. भरपूर माल त्यांनी खरेदी केला. त्यांची ऍडव्हर्टाइज माल भेटल्यानंतर खूप खुश होते व तसेच आपल्या फॉर्च्युनर बरोबर त्यांनी फोटो पण काढले. एक वेगळाच आनंद होता. मग काय काढले आपल्या दोन्ही काळ्या गाड्या व गेलो सांगवीमध्ये V-Sign युनिसेक्सचं उद्घाटनासाठी. कुठेही गेलो तरी मी माझा डाएट चीट करत नाही. मी माझा डाएट केला कम्प्लीट व निघालो घरी. तर आजचा ब्लॉग कसा वाटतोय नक्की कमेंट करून सांगा.